लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारा आयोजित बाजार आवारामध्ये दिवाळी फराळानिमित्त आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। या दिवाळी भेट निमित्त उपस्थित असलेले आणि ज्यांच्या पुढाकारातून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिवाळी फराळ हा उपक्रम सुरू केला ते आपले सभापती जगदीश बावनेजी, सभापती आलेत म्हटल्यानंतर उपसभापती आले नसावेत असं आहे। उपसभापती सुनील पडिले, कलंत्रीजी, भुतडाजी यांना माहित असेलच तुम्हाला इथं काय चालतं ते सगळं माहिती आहे, पण आज सभापती उपसभापती सगळे सन्माननीय संचालक ललितबाई शाह, भुतडाजी, कलंत्रीजी, गट्टू शेठ, विजय देशमुख, किरण जाधव, अभय शहा, आडत असोसिएशन, गुमास्ता मंडळ, चेंबर, इतर संघटना, सचिव, त्यांचे सगळे इतर सहकारी अधिकारी, दिवाळी फराळ या निमित्ताने इथे उपस्थित असलेले आमचे सगळे हमाल संघटना, माथाडी संघटना, गाडीवान, शेतकरी, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। अलीकडच्या काळामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिवाळी फराळ हा उपक्रम सुरू केला आणि अतिशय स्तुत्य उपक्रम हा आहे असं मी समजतो। वर्षभर काबाड कष्ट केल्यानंतर सणासुदी निमित्त सगळ्यांना एकत्र करावं, एकमेकांना ऐकावं, विचारपूस करावी आणि आपल्यातला जो स्नेह आहे तो अधिक उदंगित करावा या हेतूनं दिवाळी फराळ हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ललितभाई शहा सभापती असताना शेतकऱ्यांसाठी माफक दरामध्ये भोजन आपण हे या बाजार आवारामध्ये सुरू केलं आणि ते नित्य नियमित पद्धतीने सुरू आहे आणि आज आपण दिवाळी फराळानिमित्त या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। अशोक शेठ भुतडाजी यांना आज आपण सन्मानित केलं। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कर भरणारे उद्योजक गेली अनेक वर्ष भारतामध्ये जसं सर्वाधिक इन्कम टॅक्स
भरणारे म्हणून अक्षय कुमार, तुम्ही आमचे अक्षय कुमारच आहात. अक्षय कुमारचं जसं नाव लौकिक आहे तसं लातूरसाठी, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षानुवर्षे सर्वाधिक कर भरणा करणारे कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज याचे सर्वा अशोक शेठ भुतडा कुटुंबीय यांचे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही जो कर भरणा करता त्यातून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांसाठी ज्या व्यवस्था या ठिकाणी विकसित करायच्यात किंवा विस्तारित करायच्यात त्यासाठी निश्चितच आपली मदत होते. आणि मग आमचे इतर जे उद्योजक आहेत त्यांचंही मला कौतुक करावं लागेल, नामोल्लेख करावा लागेल. कलंत्री शेठ असतील, औद्योगिक वसाहतीमध्ये जे उद्योजक आहेत ते सगळेच आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आपले आभार व्यक्त करतो. ते आभार सगळ्यांचेच आहेत. आणि जे व्यापारी आहेत जे इथून माल खरेदी करतात आणि देशभर किंबहुना कधी कधी जगभर विक्री करतात, अभय शहा असतील, गट्टू शेठ अगरवाल असतील, या सगळ्यांचाही मला मनापासूनचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. कारण या सगळ्या घटकांनी प्रामाणिकपणे इथं कार्य केल्यामुळे हा बाजार हा टिकला. आणि आमचं संचालक मंडळ मला जसं आठवतंय तसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारानंच हा बाजार चाललेला आहे. ठीक आहे, आमच्यामध्ये गटतट झाले असतील म्हणजे राजकारणात, पण बाजारामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचाच विचार राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं ती जी वैचारिक शिदोरी आहे त्या वैचारिक शिदोरीमुळं लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा राज्यामध्ये देशामध्ये उच्च क्रमांक गाठता आला. नाही या देशात राज्यात अनेक बाजार आहेत आणि त्या बाजारामध्ये काय चालतं हे मी सांगायची गरज नाही. पण लातूरचं वैशिष्ट्य और आहे, इथं प्रामाणिकपणा, कष्ट, पारदर्शकता, गुणवत्ता, गतिमानता, कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या गुणांनी संपन्न असलेली आपली ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आणि म्हणून आज राज्यात आणि देशात आपण एक नाव कमवलंय. आता एवढं नाव कमवलंय की आता आम्हालाच राष्ट्रीय पुरस्कार देतात सभापतीला. अहो एक टांगती तलवार आहे राष्ट्रीय बाजाराची. आणि म्हणून मी अशोक शेठला असं म्हणालो की याच्यात काही मार्ग वगैरे काय आहेत काय सुचवा. कारण हे राज्यात देशात जगात या ठिकाणी माहिती असते काय कायदा, कायद्यामध्ये काय पळवाटा आहेत. त्यामुळे आम्हाला आता अनेक वर्ष कायद्यानं काम करून आता आम्हाला कायद्यामध्ये पळवाट शोधायची वेळ आलेली आहे. काय सुधीर, मला सभापती भेटले 8 दिवसापूर्वी घरी, मला व्हॉट्सअप केला शासनाचा निर्णय आणि टांगती तलवार आहे म्हणले. आणि मग मी सभापतीला म्हणलं आता कोणी जरी तुम्हाला भेटायला आलं काय कसं
तर सभापतीला म्हणलं वर बघायचं म्हणलं. असं वर बघायचं आणि असं बघायचं असं असं, कारण की टांगती तलवार अशी असते ना, काय होईल सांगताय. त्यामुळं या आव्हानातून सुद्धा आपण मार्ग काढू, कारण हे सगळं जे आहे म्हणजे स्वातंत्र्य कसं आपल्याला हिरावून घेता येईल. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीने त्यांची धोरणं आखतंय किंवा अंमलबजावणी करतंय, आता भुतळा शेठला ते लागू नाही आहे, पण मला अनेक जण काय म्हणाले, म्हणजे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, ते म्हणाले आता आम्ही फक्त सरकार आणि बँका एवढ्यासाठीच काम करतो म्हणाले. सरकारला कर भरायचा आणि बँकेला मूळ आणि व्याज भरायचं, आमच्या हातात काहीच राहत नाही. अशी व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांची परिस्थिती झालेली आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एवढं सगळं करूनही व्यापाऱ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये, आता मला म्हणता येत नाही ते, कारण बसून आपण आणि तुम्हाला अधिकार आहे म्हणून व्यापाऱ्याला सुद्धा अशा आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं केंद्र आणि राज्य सरकार धोरणं आखतंय. आणि म्हणून गुंतवणूक सुद्धा कराव्यात का नाही, विस्तार करावा का नाही. आता मला आठवत आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जेव्हा राजकारण सुरू केलं तेव्हा एखादा सॉल्व्हेंट असेल, आता त्याचे किती झाले, काही बोटावर मोजण्या इतक्या डाळ मिला असतील, पण त्याच्या आता किती झाल्या. काही बोटावर मोजण्या इतके साखर कारखाने असतील, त्याचे किती झाले. मला भुतळा शेठ सांगत होते की आता आपल्या जिल्ह्यामध्ये सॉल्व्हेंट आणि साखर कारखाना याच्या पलीकडं डाळ मिलचं सुद्धा नाव घेतलं नाही त्यांनी, तुमची परिस्थिती बघून. त्यामुळं थोडी डाळींची जी अवस्था आहे आणि केंद्राची जी काही धोरणं आहेत, आता जगातून डाळी येतात, सोयाबीन सुद्धा आफ्रिकेतून येतं ना, आफ्रिकेतून येतं. हा कोलबडेल सगळं, म्हणजे डीओसी जे आपल्याकडनं जात होतं आता ते जर परदेशात यायला लागलं तर मग अनेक अडचणी आता नव्याने उभ्या राहतील. आणि मला कधी कधी असं कळत नाही की भारतामध्ये मेड इन इंडिया आपण म्हणतो, मग लातूरमध्ये निर्माण होणारी डाळ मेड इन इंडिया आहे. पण मेड इन इंडिया मग ते ऑइल असेल, शुगर असेल किंवा पल्स असेल, याला संरक्षण कुठं आहे, याला संरक्षणच नाही. आणि मग नुसत्या घोषणा करायच्या, पण मूळ स्वरूपामध्ये धोरणं अशी आखायची की ती भारतीय उद्योजक जे आहेत, व्यापारी जे आहेत, व्यावसायिक जे आहेत, त्यांना अडचणीची ठरतील अशी धोरणं केंद्राकडनं आणि राज्याकडनं आखण्याचं काम सुरू आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की सामान्य माणसं जेव्हा व्यवस्थेतून त्रस्त होतात तेव्हा वेळ अशी येते की सामान्य माणसं ती व्यवस्था बदलून टाकतात. आणि तो काही फार काळ दूर नाही आहे. या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल घडतील आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून धोरणं राबवणारे पक्ष हे सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाहीत. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं.
ठीक आहे, आता स्पर्धेमध्ये कीर्ती ग्रुप हा टिकून आहे आणि तो टिकतच राहणार. त्याला काही कुठलंही आव्हान ते पेलू शकत नाहीत असं नाही, कारण गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे, स्पर्धात्मकता त्यांच्यामध्ये आहे, मार्केट लीडर्स आहेत ते. जसं मांजरा ग्रुप बद्दल आपण बोलतो, साखर उद्योगामध्ये अनेक आव्हानं येतात, पण ती आव्हानं पेलून आपल्याला त्या उद्योगामध्ये टिकावं लागतं आणि मग स्पर्धेमध्ये क्रमांक 1च पटकावावा लागतो. पण जी लहान उद्योजक आहेत, लहान व्यापारी आहेत, आज आमचे अनेक इथं आडते आहेत, शेतकरी आहेत, दुर्दैवानं त्यांचे पैसे थकलेत. ते पैसे त्यांना मिळतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्याबद्दल त्यांनी कुठलीही शंका बाळगायचं कारण नाही. पण मी त्या व्यापाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली, ते सगळं ऐकून घेतल्यानंतर मलाही असं वाटलं की तो व्यापारी सुद्धा हे जाणून बुजून हे करत नाही. कधी कुठेतरी तो सुद्धा अडचणीत येतो, त्याला सुद्धा कोणीतरी फसवलेलं असतं आणि म्हणून नाईलाजानं त्याला हे पैसे थकवावे लागतात किंवा थकतात. तर यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि सगळे घटक एकत्र एका दिलानं जर काम करत राहिले तरच आजवर जो बाजार आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे चालवला, त्या भविष्यात सुद्धा आपल्याला ह्या अशा पद्धतीनं पुढं काम करता येईल. नव्या ठिकाणी बाजार हलवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप प्रतीक्षा करतायत आमचे जे भाडेकरू आडते आहेत. लायसन्स आहे आणि भाड्याने दुकान घेतलंय, तर त्यांना सुद्धा मी आश्वस्त करू इच्छितो की आता दिवाळी झालीये, पाऊसही थोडासा आता संपलेला आहे. शासनाकडनं जी आपल्याला परवानगी हवी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये प्लॉट असेल, दुकान असेल, या संदर्भामध्ये सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सचिव हे उचित कार्यवाही करतील. आणि मला स्वतःला असं वाटतं की सभापतींना पुढच्या वर्षी 2 ठिकाणी दिवाळी फराळ ठेवावं लागेल. हा, म्हणजे इथे एक ठेवावं लागेल आणि तिथेही एक ठेवावं लागेल. आणि इथे जे सगळे आमचे आडते आहेत किंवा खरीददार आहेत आणि इतर घटक आहेत, त्यांनाही मी हे सांगू इच्छितो की बाजार तिथं हलवला म्हणजे हा काही बाजार बंद होणार आहे असं नाही. आम्ही तुम्हाला वेळ देणार आहोत, तुम्हाला हवा तेवढा वेळ देणार आहोत, कारण तुम्हाला स्थलांतरित होण्यासाठी सुद्धा काही अवधी लागेल. त्याच्यामुळे इथं ज्यांची दुकानं आहेत, लायसन्स आहेत, ते तर राहतीलच इथं. म्हणजे भाडे करू आहेत, कदाचित तिथं जातील, ते दोन्हीकडे काही दिवस व्यवसाय करतील, सौदा तिथं होईल, इथं काही कागदपत्र होतील वगैरे वगैरे, कारण मुख्य कार्यालय आपलं इथंच आहे. त्यामुळं याला देखील आपण सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. आणि बाजाराचा विस्तार जर झाला तर मला असं वाटतं की आवक वाढेल. आता जागा नाही म्हणून सुद्धा इथं वाहनं येत नाही, माल येत नाही, असंही होतं. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्याला मात करता येईल. आणि एक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्वप्नातला बाजार जो होता, किंवा तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते आपल्याला तिथं साकारता येईल, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आपण सगळे या ठिकाणी आला, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या दिवाळी फराळ उपक्रमाला साथ दिली.
आता आवक सुरू झालेली आहे. सुट्ट्या ह्या संपुष्टात आल्यात सणासुदीच्या. खूप करण्यासारखं आहे आणि अनेक व्यक्ती ज्यांना या बाजाराबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, त्यांची खूप तळमळ असते. म्हणजे तुमच्या प्रत्येकाची, पण तुमच्या प्रत्येकाच्या आडत इथं आहेत किंबहुना होत्या, तर त्या सगळ्यांची एक तळमळ असते की ह्या बाजाराला चांगलं रूप आलं पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, तुम्ही तर सगळ्यांना विश्वासात घेतलेलंच आहे. म्हणजे आता समजा सगळ्यात जास्त कर भरणारे भुतळा शेठ आहेत, तर त्यांच्या सूचना नव्या बाजाराच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा असल्या पाहिजेत, घेतल्या असाव्यातच. नसतील घेतल्या तर घ्या. ललितभाई शहा आहेत, हुकुमचंद कलंत्रीजी आहेत, गट्टू शेठ आहेत, हे सगळेच छोटे मोठे सगळे आपले जे सगळे घटक आहेत, या सगळ्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि शेवटी राष्ट्रीय बाजाराच्या संदर्भामध्ये जे काही आता परिपत्रक आलेलं आहे त्याचा अभ्यास करून मला असं वाटतं की लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व संपुष्टात येणार नाही यासाठी काही पावलं आपण उचलली पाहिजेत. कारण ही ऐतिहासिक बाजारपेठ आहे. मला असं वाटतं की 100हून अधिक वर्ष या बाजारपेठेला झाले असावेत, नाही का? हा, मग झाले 100 इयर्स. त्यामुळे ह्याचं एक जे अस्तित्व आहे हे टिकलं पाहिजे. आणि शेवटी शेतकऱ्यांचा हा बाजार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देणारा हा बाजार आहे. आणि म्हणून एखादा निर्णय सरकारने घेतला असेल, पण अलीकडे सरकारने घेतलेले अनेक निर्णय आता सरकारनं फिरवलेले सुद्धा आपण पाहतो ना. एवढंच फक्त जगदीश बावडेला आझाद मैदानावर जाऊन बसावं लागेल. बघ काय भाकरी पिठलं पाठवतो आम्ही इथून. हा, आणि तुमच्या प्रकृतीकडे पाहिल्यानंतर म्हणजे इतरांना जसं थोडक्यात ते संपवावं लागतं, तुम्हाला थोडक्यात संपवायची गरज नाही. तुमचं म्हणजे तुम्ही खूप काळ आंदोलन हे करू शकाल याबद्दल आम्हाला विश्वास आहे. आता काय करणार, समजा असा जुलमी शासन निर्णय जर आला असेल तर मग त्याला काय पर्याय. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. जगदीश बावणे, सुनील पडिले, आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना जवळ आणण्याचे, पण आम्हाला जे यश आलं नाही ते सरकारला आलं. टांगती तलवार. त्यामुळं ही टांगती तलवार जी आहे ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे. त्यामुळे तुमचं प्रेम खरं म्हणजे तुम्हीच मानुषे एकमेकांना भरवायला पाहिजे, म्हणजे मग सगळं व्यवस्थित चालेल. काय हो, काय सुनील, भेटलं का नाही अजून? आम्हाला आजोबा सांगायचे आमचे की जया अंगी बोठेपण तया यातना कठीण. दादा, बोरी, बाबळगाव, तांदूजा हे सगळं इतिहास आहे. हा, ऐतिहासिक गाव आहेत ही. तुम्हाला माहिती की नाही? निजाम काळामध्ये म्हणजे तिथं न्याय निवाडा व्हायचा. बाबळगावला, बोरीला, तांदुळ्याला, गातेगावला. तिथं ते छोटे राज्यच होते, तिथं व्हायचा न्याय निवाडा. त्यामुळं बोरी, बाबळगाव, तांदुळा, गातेगाव आपण एकमेकांची काळजी घेतली की मग बाकीचं चालत राहत आहे. हा, आपणच भांडत बसलो तर कसं व्हायचं?
हे फक्त तुम्हालाच सांगतोय असं नाही, मी तांदूळजालाही सांगतोय. आम्ही भुतला शेठ म्हणतो, त्यांना सगळं माहिती आहे, बारीक सारीक. खूप उत्तम कार्यक्रम दिवाळी फराळाचा आपण घेतलेला आहे. मी सगळ्यांचेच आभार मानतो. सचिव, त्यांचे सगळे सहसचिव, अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ, उपसभापती, सभापती, खरंच सुंदर कार्यक्रम आपण घेतला. त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. काही आमच्या अतिवृष्टीमुळे बाधित असणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदत आज आपण केली. फुल ना फुलाची पाकळी आपण आज त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. त्याबद्दलही मी विशेष आपलं कौतुक करतो. सुधीर गोजमुंडे, बालाप्रसाद बिदादा यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. आणि कलंत्रीजी, आम्ही सुधीरला आणि बालाप्रसादला हे आधीच सांगितलेलं आहे की बाजार आवारात व्यापारी असतील, खरीददार असतील, आडते असतील, यांच्या कुठल्याही अडचणी येणार नाही, तुम्ही काळजी घ्यायची. म्हणजे माझ्याकडे हे याची गरज नाही, सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत, आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला आम्ही एम्पावर केलेलं आहे. तुम्ही निर्णय घ्या. 100 निर्णय घेतल्यास त्याच्यात 5 चुकतील, ठीक आहे, काय हरकत नाही, ते दुरुस्त करू नंतर. पण 5 चुकतील म्हणून 95 निर्णय घ्यायचे नाहीत जे तुम्ही योग्य घेणार आहात. तर ते थोडस कुठेतरी अन्यायकारक होतं त्या सामान्य माणसाला. त्यामुळं आपलेही मी आभार व्यक्त करतो की आमचे सगळे संचालक, खरं म्हणजे आमचे जे सोसायटीतून निवडून येतात, ग्रामपंचायतीतून निवडून येतात, खरंच भोळे भाबडे साधे नाही का? नाही, कारण कसं आहे, ग्रामपंचायत आपण पाहिली, सोसायटी पाहिली, आपलं कार्यक्षेत्र. आता बाजार आवारामध्ये सगळे विषय असतात, मुद्दे असतात, प्रश्न असतात, त्यामुळे तिथं त्यांची राय घेतात, मशवरा घेतात, पण शेवटी तुम्हालाच हे पाहावं लागतं. त्यामुळे त्यांचंही मी मला म्हणजे कौतुक करतो की त्यांनी देखील त्या सगळ्या कामामध्ये साथ दिलेली आहे. त्यांना देखील आम्ही हे सांगितलंय की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर त्याच्या सूचना सुद्धा करा, त्याची अंमलबजावणी करा. म्हणजे असं नाही की तुम्ही ग्रामपंचायतीतून निवडून आलात, सोसायटीतून निवडून आलात म्हणून म्हणजे तुम्हाला काही कमी लेखलं जाईल, असं नाही. तुम्हाला देखील तेवढेच अधिकार आहेत. काही सूचना, सुधारणा या सगळ्या करायच्या असतील तर त्याच्यात सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि कसं असतं की असाही विचार कोणी करू नये की मला काय अधिकार आहेत, मी काय करायचं. तुम्ही संचालक आहात, हे काही कमी नाही, असं कसं. त्यामुळं तुम्हाला मतदाराने निवडून दिलेला आहे, तुम्हाला तालुक्याने निवडून दिलेला आहे, त्यामुळे तो एक अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तो अधिकार संवैधानिक आहे. ठीक आहे, आज कोणी सभापती आहे, उपसभापती आहे, आणि सगळेच दिवस काही सारखे असत नाही. उद्या कोणीतरी दुसरं राहणार आहे, हे पण आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आणि हे आपली टीम आहे, आपल्या टीमला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्या टीमने डिलिव्हर करायचं आहे. आणि ते टीम जर डिलिव्हर करण्यामध्ये आपसातच आपण जर म्हणजे अनावश्यक जर आपल्यातच जर समन्वय नसेल तर मग आपण त्या संस्थेवर अन्याय करतो, असं होतं. तुमची बांधिलकी संस्थेशी आहे, तुमची बांधिलकी मतदाराशी आहे. त्या मतदारावर आणि त्या संस्थेवर अन्याय होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. आणि सभापती, उपसभापती तुमचं रास्त असेल, तुमचं योग्य असेल ते करतीलच ना, करायलाच बसलेत ते. सभापती बसलेत म्हणजे त्यांच्या मनाचं करायला बसलेलं नाहीत ते. तुम्ही जे सुचवताय, तुम्ही जे ठराव करताय त्याचा अंमल करायसाठी ते बसलेले आहेत. सगळे जे घटक आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत की याच्याकडे सुद्धा आपण, आणि ही काय असतं, बॅच म्हणतात त्याला. दिस इज अ बॅच, बाजार समितीची बॅच. जसं आम्ही आता आमची जी बॅच असते आमदारांची, त्याचा एक नंबर असतो. ही बॅच कशी आहे,
असं असतं ते, त्याच्यावरनं ती ओळख होते. त्यामुळे भविष्यामध्ये ही बॅच कशी होती, बाजारात जेव्हा तुमच्या आठवणी होतील, तुम्ही येणारच ना बाजारात कधीतरी 5, 10, 15 वर्षांनी तुमचे नातवंड मुलं इथे येतील बाजारात, तेव्हा इथला जो अडते आहे त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे युवराज जाधव इथं होते त्यावेळेसचीच बॅच उत्तम होती, असं तुमच्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे, तर तुम्ही काही मिळवलं कमवलं असं म्हणता येईल. हे आपण उराशी बाळगलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आता आम्ही सत्तेत नाही म्हणून का आम्ही काय काम थांबवलं का करायचं नाही. विरोधी पक्ष सुद्धा हा व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. तराजू जो असतो तराजू मध्ये जर बॅलन्स नाही राहिला तर काय होणार. तराजू शिवाय माल मिळतो का, नाही ना. माल वजन झाल्याशिवाय इकडे काहीच ठेवलं नाही तुम्ही आणि ह्याची कशी होईल काहीच होणार. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाची एक भूमिका आहे ती प्रत्येक, आणि तुम्ही तर सत्तेत आहात इथं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जेवढं बहुमत नाही तेवढं तुम्हाला बहुमत आहे, ठीक आहे. ते तर 3 पक्ष घेऊन चालवत आहेत, तुम्ही तर एका पक्षाचं मंडळ आहे किंवा एका विचाराचं मंडळ आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सांग निवडून आता सगळं मी तुम्हालाच बोलतो असं नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही आता इथे समोर बसलात, सूर्यगाडर किंबोला योगाडर म्हणून तुझं सगळ्यांसाठीच आहे. आता सचिन दिसत नाही मला सूर्यवंशी लपून बसले. बसा बसा सगळ्यांच बसा, हो बसा, सगळ्यांसाठीच आहे. आणि तुम्ही जर समजा खूप प्रेम दिलं सभापतीला, तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं, तुमच्या प्रेमापोटी तेच म्हणतील मला नको बाबा तुम्हीच घ्या. काय सांगताय की नाही, होता ना ऐसे. इतना प्यार अगर कोई दे तो कदर ठीक है, इतना प्यार अब मुझे सह नहीं कर पाया. काय असं पण होऊ शकते बघा, हो बोलताय. तेव्हा मला असं वाटतं की योग असतो, संधी मिळते, निमित्त असतं, लोकांनी निवडून दिलेलं असतं. तुमच्याही काळामध्ये किती इच्छुक होते, त्याच्यापैकी आपण 15 निवडले, ते निवडून आले आणि तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला पुन्हा संधी मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा लागलेल्या आहेत, तर तिथं काही लोकांची इच्छा आहे का नाही मला माहिती नाही. नाही असतील काय, सगळा खर्च सभापती करते काय समजलं तुम्ही, होय बघा, हो अशा इच्छा आहे एखाद्याची तर का असतो. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम अतिशय यशस्वी केला. पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.